की राईट नाव आय एम ऑफ टू शिर्डी. सडनली अचानक प्लॅन झाला गाई शिर्डीचा आणि आता मी निघालोय बाबांच्या दर्शनाला. काही संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30, 6:20 वाजलेत ऍक्च्युली. आणि मी रात्री 12 वाजेपर्यंत पोहोचेन शिर्डीला असं गुगलच्या नेव्हिगेशन वरती एक्सपेक्टेड टाइम शो करत आहे. टाइम वेस्ट नाही करायचा आपणाला गाईज. तुम्ही बघता हे ऍक्च्युली बॉल आहे आणि इथे ह्याच्या पलीकडे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. हे बघा असं इथे टर्न आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा. आता तुम्हाला जे समोर लेफ्ट हँड साइडला व्हाईट कलरचा हा डोम दिसत आहे हा वाला तो NMMC चा डोम आहे. मीन्स नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा हा डोम आहे. ऍक्च्युली हा डोम सारखा शेप आहे. दिस वन इज द हेड ऑफिस ऑफ NMMC नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आणि हा फ्लॅग बघा किती छान दिसतोय काय. एकदम भारी वाटतं. नवी मुंबई मध्ये एकदम छानच वाटतं. फॉर स्टेइंग कम्फर्टेबल एव्हरीथिंग इज कम्फर्टेबल इन नवी मुंबई. आता मुंब्रा जंक्शनला पोहोचलेलो आहे. लेफ्ट हँड साइडला मुंबई नाशिक हायवे आहे. राईट हँड साइडला टुवर्ड्स नवी मुंबई तो रस्ता गेलेला आहे. आणि आता इथून लेफ्ट घेतला आणि आता मी मुंबई नाशिक हायवेला आता लागलोय. सो लेट्स सी हाऊ वुड बी द रोड कंडिशन्स फर्दर. ट्रॅफिक तर नेहमीच असते या रोड वरती. तुम्ही सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, रात्री या, केव्हाही या, ट्रॅफिक तर नेहमीच असतं गाईस. थोडस साईडनी काढतो आता. आता गाईज इथे लेफ्ट हँड साइडला मला HP चा पेट्रोल पंप दिसला. आता आपण आपली बाईक रिफ्यूल करून घेऊ, फुल टँक करून घेऊ. टू व्हीलर्स कुठे आहे? फॉर टू व्हीलर्स इट माइट बी ओव्हर हियर. या ओव्हर हियर. एअर पण भरून घेऊयात कारण की लांबचं ट्रॅव्हलिंग आहे, लांबचा प्रवास आहे म्हणून. हे बघा अरे वा काही बघा आहे करिश्मा. हा बघा गाईचा भिवंडी ढाबा म्हणून आहे. त्याच्याची गाडी माझ्या गेलेली एवढी आयडिया नाही. बघा हा सिद्धू प्युअर व्हेज शालिमार ढाबा, सॉसेज ढाबा, सगळी ढाब्यांचीच लाईन आहे गाई. प्लास्टिक मी भिवंडीपर्यंत पोहोचलो आहे. एकदम छान छान मधला गाईचे सगळे ढाबा. हा कुठला आहे? सिद्धू ढाबा. बघा गर्दी किती आहे गाई तिथे या ढाब्याला. सिद्धू ढाबा. तर गाईज हे बघा हे जे तुम्हाला लेफ्ट हँड साईडला दिसत आहे ते आमचे सर आहेत कोकेश्वर म्हणून. मी त्यांच्या अंडर मी ट्रेनिंग केली आणि ही वॉज माय ट्रेनर. तर हा त्यांचं गाव आहे पडगाव म्हणून आहे त्यांचं गाव आहे. सचिन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. रोडची कंडिशन वगैरे सुद्धा चांगली आहे कसारा घाटामधली. आणि पहिला बऱ्याच वर्षापूर्वी असं होतं की रोड कंडिशन नॉट व्हेरी गुड आणि म्हणून लोक ह्या रूटने प्रवास करायला खूप घाबरायचे. पण आता असं काही नाही आहे काही. रोड कंडिशन वगैरे आत्ताची खूप चांगली आहे. सगळे रोड वगैरे सगळे व्यवस्थित झालेले आहेत. मोस्टली तरी सगळे रोड वगैरे व्यवस्थित झालेले आहेत. काहीच प्रॉब्लेम नाही आहे गाईस. आता मी पण बघा गाईस सोलो ट्रॅव्हल करतो. टोल प्लाझा आहे पुढे. नाशिकचा टोल प्लाझा आहे गाईस. त्याच्यातून क्रॉस केलेला आहे. आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि मी हा सर्व्हिस रोड मीन्स हा इंटरनल रोड आहे फॉर अराउंड 99 किलोमीटर्स. आता मी कंटिन्यू करत आहे ड्रायव्हिंग. हा रूट जो आहे तो सिन्नर रूट आहे. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि अजून 1-1.5 तास लागणार आहे मला पुढे पोचायला.
भूक वगैरे भरपूर लागलेली आहे आता, कारण की मी काहीच खाऊन नव्हतं निघालेलो संध्याकाळी. आणि आता मी डिनर वगैरे करायला थांबलेलो आहे. हे बघा माझ्या मागे हे रेस्टॉरंट आहे, आप्पाचा ढाबा म्हणून हे ढाबा आहे, मीन्स रेस्टॉरंट आहे. तर आता भेटतो तुम्हाला डिनर केल्यानंतर. तर गाईज आता जस्ट मी शिर्डीमध्ये एंटर केलेलं आहे आणि हे बघा हे सगळे हॉटेल्स वगैरे आहेत. बघा दिवसाची इथे खूप गर्दी असते गाईज ह्या रोडला. आता सध्या वाजलेले आहेत 1:36, त्यामुळे काहीच गर्दी नाही आहे. पोचलो गाईज शिर्डीला. बघा श्री साईबाबा दर्शन की श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय. बघा श्री साईबाबा एरिया. आता मला रूमसुद्धा भेटलेली आहे आणि आता मी हॉटेलमध्ये आता चेक इन करतो आणि तुम्हाला आता हॉटेल पण दाखवतो आणि रूम पण दाखवतो की माझी रूम कशी आहे ती. यासो गाईज मस्तपैकी आता फ्रेश वगैरे होऊन मी आता खाली आलेलो आहे आणि मंदिराकडे आता जात आहे बाबांच्या दर्शनासाठी. हॉटेल वगैरे एकदम छान होतं गाईज आणि एकदम नीट अँड क्लीन हॉटेल आहे. आय मोस्टली प्रेफर नीट क्लीन अँड मीन्स टायडी रूम. आणि गाईज ज्यांनी माझा लास्ट व्लॉग बघितला असेल, हे हॉटेल गणपती पॅलेस आहे समोर. मी नेहमी इथेच स्टे करतो आलो की, पण काल जेव्हा आलो तेव्हा हे हॉटेल फुल होतं, पूर्णपैकी ऑक्युपाईड होतं, त्यामुळे मला काही इथे स्टेसाठी भेटलं नाही ऑप्शन. हॉटेल जस्ट ह्या रोडनी याचं स्ट्रेट गेल्यावरती आहे. इट हार्डली टूक अराउंड 2 minutes. आणि हे बघा इथे आता मी मेन एंट्रन्सच्या इथे पोहोचलेलो आहे. मोबाईल वगैरे स्ट्रिक्टली अलाउड नाही आहेत, त्यामुळे मी आता लॉकर्समध्ये आता मोबाईल वगैरे आता मी जमा करणार आहे. आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. मोबाईल वगैरे सगळं परत लॉकरमधून मी कलेक्ट केलं आहे. आणि दर्शनाबद्दल तुम्हाला सांगतो गाईज की म्हणजे एकूण 12 हॉल आहेत तिकडे दर्शनासाठी. आणि तर तिकडे भरपूर गर्दी होती गाईज, सगळं लोकांची गर्दी होती, भरपूर गर्दी होती. तर त्यामुळे मी काय केलं, मी 200 रुपीज VIP दर्शनचा पास घेतला आणि मग मी एकदम पुढे गेलो. आय मीन टू से म्हणजे मी 1 नंबर हॉलमध्ये जाऊन पोचलो. मग तिकडून रेग्युलर लाईन आणि VIP लाईन हे दोन्हीसुद्धा लाईन तिकडे पुढे जाऊन मर्ज झाल्यानंतर मग दर्शन वगैरे व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या. आणि थोडेशा आता मी प्रसाद वगैरे घेतला आहे. आता मी प्रसादालयाकडे आता जातो. 500 मीटरवरच आहे वॉकिंग.
छान होता प्रसाद आणि आता मी पुढे निघालो आहे. व्हेरी गुड इव्हनिंग गाईज. आता जस्ट मी थोडंसं पॉवर नॅप वगैरे घेऊन आता मस्त की मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी आता बाहेर निघालो आहे. तर तुम्हाला तर दाखवतो की मार्केटमध्ये काय काय मिळतं ते. बरं संबंधी व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आज मी चेकआउट करत आहे फ्रॉम हॉटेल आणि भरपूर छान होता स्टे. एकदम लक्झरी टाईप होता, कोझी होता. एव्हरीथिंग वॉज नीट अँड क्लीन आणि भरपूर आवडलं मीन्स मला स्टे करायला या हॉटेलला. तर आता मी चेकआउट केलेलं आहे ऑलरेडी आणि इथून मी आता येवल्याला जाणार आहे. येवला पैठणी साडी फेमस आहे येवला भरपूर. आणि मग तिथून आय विल बी रिटर्निंग बॅक टू मुंबई. आता हे बघा, हे मागचा व्ह्यू आहे, हे माझा हॉटेलचा व्ह्यू आहे. सगळीकडे गाईस पैठणीच आहेत. मी आता इथे पोचलेलो आहे आणि असे घराघरामध्ये इथे हँडलूम्स आहेत आणि आता मी चाललोय पैठणी घ्यायला.
ट्रिपल मुनिया हँडमेड साडी ही. म्हणजे पूर्ण याला पेपरवर्क पल्लू असतो आणि टोटल हँडमेड असते ही साडी. ही नारळी बॉर्डर, पैठणी साडी नारळी बॉर्डर, त्याला मोराचा पदर असतो. त्याला मुनिया बॉर्डर आहे ना, ती मुनिया असते. आता हा टेम्पल बॉर्डर, त्याला टेम्पल म्हणतो. बॉर्डर सेम असते ट्रिपल मुनियाची 6 इंच बॉर्डर. त्याच्यात आपण टेम्पल बॉर्डर काढतो, ट्रिपल मुनिया, मोर पोपट, लोटस बॉर्डर, आणि मग 20 इंच बॉर्डर आली का मग तो हाफ ऑल ओव्हर तयार होतो. आणि पूर्ण साडीवर डिझाईन आली की ती ऑल ओव्हर साडी तयार होते. सिंगल मुनिया बॉर्डर आहे 3.5 इंचचा, प्युअर सिल्क हँडमेड. आता हा टिश्यू मध्ये चालू आहे. आता हा टेम्पल बॉर्डर येतो 6 इंच मध्ये आणि चेक्स याला लावलेला. काही बुट्टीचा असतात बुट्टीवाले. आता हा चेक्स बॉर्डर आहे, चेक्स मध्ये. पैठणी आहे कामामध्ये पहिले फक्त 4च सामान होतं, कोष्टी, साडी, नागपुरे आणि छत्री आहे साऊदीला. पण आता टोटल पूर्ण म्हणजे एवढ्यात पूर्ण सगळ्या समाजात हे हँडलूम झालेले लगेच टाकून देतो आणि स्वतःच्या पायावर जास्त उभा राहतो बा तो. पाहिजे अजून जॉईंट फॅमिली मोठी. प्रत्येक घराघरात हा उद्योग आहे. म्हणजे हे पैठणीचंही असं कोणाचे 4 हँडलूम, कोणाचे 10 हँडलूम, कोणाचे 6 हँडलूम, असं त्याच्या परीने ते चालवतं काम. ऑनलाईन पण भरपूर माल जातो. हैदराबाद, बँगलोर ऑनलाईन चालतं सोशल मीडिया मार्फत. लक्करकोट पैठणी आणि इतर पण गावातले व्यापारी लोक खरेदी करतात. प्युअर धागा जर जाळला ना तर त्याची राख तयार होते आणि पॉलिस्टर दुसरा जर धागा जाळला तर ती गोळी तयार होते. म्हणजे राख झाली म्हणजे प्युअर रेशमी साडी बा, असं प्युअर सिल्कवर. आणि गोळी तयार होते ती जसं काही पॉलिस्टरवर साडी. लागलं ना तर या आपल्याकडे. आमचे वडील बनवायचे. आता आमचे यांचे वडील हे आता हे बनवते. आता ते आमचे वडील हे आम्ही बनवतो असं. म्हणजे वडिला पहिले पैठणी नव्हती. पैठणी 1985 पासून झाली सुरू. त्याच्या आधी हेमरू डिझाईन काय होती. हेमरून आधी काय होतं येवला माहिती काय घेतली ना. फुलकिनार होती. हेमरू डिझाईन चटई किनार. 85 पासून पैठणी तयार झाली. म्हणजे नारळी बॉर्डर बरं. पैठणी ओळख म्हणजे नारळी बॉर्डर, ते लक्षात ठेवा. ते बॉर्डर मध्ये की ना बॉर्डर मध्ये डिझाईन आली का तो ब्रॉकेट आणि नारळी बॉर्डर दिसली का ती पैठणी. आता एवढ्यातून या रोडला जॉईन झालो गावी. जर मी शिर्डीतून आलो असतो तर आय वुड हॅव बीन कमिंग फ्रॉम द लेफ्ट साईड अँड राईट नाव आय विल बी टेकिंग राईट टुवर्ड्स संगमनेर. तसं काहीच हा रोड गेला सिन्नरला आतमध्ये आणि आय एम प्रोसिडिंग टुवर्ड्स नाशिक. वन कॅन सी देयर आर हिल्स ओव्हर हिअर. एकदम छान वाटतं ड्रायव्हिंग करायला. एकदम मस्त. क्लायमेट पण एकदम प्लेझंट आहे. जास्त ऊन नाही आहे. थोडंसं जाणवतं आणि प्रॉपर मी ड्रायव्हिंग नाही आहे. एव्हरीथिंग इज वेल अँड गुड. लेफ्ट घेणार आहे. हा जंक्शन आहे. राईटला गेल्यावरती नाशिक आहे आणि लेफ्टला गेल्यावरती मुंबई आहे. आता लेफ्ट टर्न घेतलेला आहे. हेडिंग टुवर्ड्स मुंबई, द सिटी राईट नाव मुंबई. रिसेंटली आम्ही ठाण्यामध्ये एवढं काही ट्रॅफिक लागलं की कमीत कमी मी 1 hourपर्यंत मी ट्रॅफिकमध्येच कमी राहिलो होतो.
खूप गावं श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामीनाथ महाराज की जय.